आता आपण थोडीशी मुद्रांच्याबद्दल माहिती करून घेऊया. आपल्या मनात असंख्य प्रश्न असतात. मुद्रा कधी करायच्या, कुणी करायच्या, कशा करायच्या. तर मुद्रा या कधीही, कुणीही, केव्हाही, कुठेही केल्या तरी चालतात. तुम्ही चालताना, बसताना, झोपताना, टीव्ही बघत असताना सुद्धा काही मुद्रा करू शकता. परंतु काही मुद्रांच्यासाठी मात्र म्हणजे जशी ध्यान मुद्रा आहे जी आपण मेडिटेशनसाठी वापरतो, तिच्यासाठी मात्र आपल्याला शांततेची डोळे बंद करून एकाग्र दृष्टी ठेवून आपल्याला ह्या मुद्रा करायच्या असतात. ज्या वेळेला आपण ह्या मुद्रा करतो त्यावेळेला अनावश्यक दाब आपल्याला कुठेही द्यायचा नाही आहे. समजा एखादा कागदाचा तुकडा असेल तर तो अलगद जसा बाहेर पडेल तसा त्यावेळे तो तुकडा बाहेर पडला पाहिजे आणि त्यावेळेला बाकीच्या बोटांची स्थिती सरळ असायला पाहिजे. दोन्ही बोटांची स्थिती, दोन्ही हाताने आपल्याला मुद्रा करायच्या आहेत. या मुद्रा आपण आरोग्य मुद्रा म्हणून वापरतो. काही मुद्रांचा आपल्याला तात्काळ परिणाम दिसून येतो, काही मुद्रांसाठी मात्र आपल्याला काही वेळ द्यावा लागतो. मुद्रा करताना त्याच्यामध्ये सातत्य आणि विश्वास या दोन्ही गोष्टी आवश्यक आहे. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारची औषधं आपण ह्याच्यात बंद करत नाही. ही आपली पूरक उपचार पद्धती आहे, पर्यायी उपचार पद्धती नाही, हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. मुद्रा किती वेळ कराव्यात, त्याचा काळ काय असावा, तर काही सर्व मुद्रा सर्वसामान्यपणे आपण 45 मिनिटं करत असतो. एका वेळेला 45 मिनिटं करणं शक्य नसतं कारण आपल्या बोटांमध्ये ताकद नसते. मग 5 मिनिटांपासून आपण सुरू करूया. 5 मिनिटांपासून सुरू करू, एका वेळेला 15 मिनिटं, असं दिवसातून 3 वेळा आपण 15-15-15 असं करून 45 मिनिटं ही मुद्रा आपण करू शकतो.